त्यानंतर माझ्या ताई दादांनो, ज्या वेळेला आकाशवाणीनं सांगितलं कंसा हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा काळ आहे, त्याच क्षणी वसुदेव देवकीला कारागृहात टाकलं. 6 मुलं मारली त्यांची. 7वं मूल योगमायेनं रोहिणी उदरे नेऊन घातलं आणि 8व्या वेळेला भगवान परमात्मा 8 वर्षाचं चतुर्भुज रूप धारण करतात. काल्याच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्माचं नटखट चरित्र पाहिल्याशिवाय कालाच पूर्ण होत नाही. रामचरित्र जीवन जगायला शिकवतं आणि कृष्ण चरित्र म्हणजे जीवनाचा आनंद, तुम्ही आनंदी राहा हे शिकवतं आपल्याला. रामचरित्र आणि कृष्ण चरित्र दोन्ही एकदम विरुद्ध आहेत पहा. दोघांच्या चरित्रामध्ये एकदम 36चा आकडा आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? रामाचा जन्म राजवाड्यात झाला आणि कृष्ण भगवंताचा जन्म बंदीशाळेत कारागृहात झाला. रामाचा जन्म भर दुपारी उन्हात, कडक उन्हामध्ये दुपारी 12 वाजता झाला आणि कृष्ण जन्म भर पावसाळ्यात रात्री 12च्या नंतर झाला. पहा, राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. पण कृष्णाचं एक वचन नाही, एक पत्नी नाही आणि एक बाण सुद्धा नाही, म्हणजे एकदम विरुद्ध आहेत. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही 4 भावंड. राम हे 4 भावंड आहेत. तर मेलेल्या लेकरासहित कृष्ण भगवान किती जण आहेत? 8 जण आहेत. 8 जण. 6 मारले, 7वं बलराम दादा आणि 8वे कृष्ण भगवान. राम राया सगळ्यात मोठे आहेत तर कृष्ण भगवान सगळ्यात लहान आहेत. राम अवतारामध्ये शेष भगवान सोबत आले भाऊ म्हणून, पण लहान झाले. भगवान मोठे, शेष महाराज लहान लक्ष्मणजीच्या रूपात. पण कृष्ण अवतारात शेष महाराजांना मोठं केलं बलराम दादा आणि ते स्वतः लहान झाले. दुसरी विशेष गोष्ट की राम अवतारामध्ये भगवान आई वडील जे सांगतायत ते ऐकतायत. आई वडिलांची आज्ञा मान्य करतायत. आईनं सांगितलं हे करा ते करतायत. पण कृष्ण अवतारात आई वडिलांना आज्ञा देतायत मला गोकुळाला नेऊन घाला. हा कृष्ण चरित्रातला आणि रामचरित्रातला फरक आहे. मी मगाशीच सांगितलं की राम अवतारात एक पत्नी आहे आणि कृष्ण अवतारात अनेक पत्नी आहेत. एक पत्नी नाही, अनेक पत्नी आहेत. राम अवतारामध्ये सोन्याची लंका समुद्रामध्ये त्याचा मालक रावण देवानं मारला. राम अवतारामध्ये सोन्याची लंका, त्याचा मालक रावण, त्याच्यासोबत दुश्मनी आणि राम भूखंडामध्ये आहेत, अगदी भारत देशाच्या मध्यावरती. पण कृष्ण अवतारामध्ये भगवान समुद्रामध्ये आहेत आणि त्यांचं नगर सोन्याचं आहे. द्वारका कशाची होती? सोन्याची होती. ते समुद्राच्या मध्ये आहेत. राम अवतारामध्ये सोन्याची नगरी असणारा राजा, लंकेचा राजा रावण, त्या रावणानं भगवंताची पत्नी पळवली. पण कृष्ण अवतारात देव म्हटले तुझी मी पळवून आणणार आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर कृष्ण अवतारामध्ये भगवान आहे सोन्याच्या नगरीत समुद्रामध्ये. त्यांचं शत्रू आहे शिशुपाल, रावणाचा अवतार नंतरचा. पहिला हिरण्यकश्यपू, नंतर रावण आणि 3ऱ्या नंबरला शिशुपाल. तर त्या शिशुपालाला रुक्मिणी माता द्यायची ठरली होती, पण भगवंतानं तिला पळवून आणलं. दोन्हींच्या चरित्रामध्ये अगदी विरोधाभास आहे, अगदी विरोधाभास. पण आपल्याला कृष्ण चरित्र हे परिपूर्णतम आहे. त्या पूर्णतम कृष्ण चरित्राचं चिंतन केल्याशिवाय, भगवान बालकृष्णाच्या खोड्या सांगितल्याशिवाय काला कधी पूर्ण होत नाही. तर भगवान बालकृष्णाचं जे चरित्र आहे ते पाहायचंय. 7वा गर्भ रोहिणीच्या उदरी नेऊन घातला. 8व्या वेळेला भगवान परमात्मा चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाले आणि भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर सांगतात आई बाबा मला नंद बाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. भगवान रांगायला लागले. रांगत 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 भिंतीच्या आधारे चालण्याचा प्रयत्न करतात. साऱ्या गावाला चक्कर मारतायत भगवान. आणि मग चक्कर मारून देव काय मोकार फिरले नाही. आपले लेकरं मोकाट फिरतात, पण देवाचं फिरणं मोकाट नाही. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि गोपाळांना एकत्र केल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात का रे पोरांनो, नाक दाबलं तर जीव जाईल असली तब्येत आहे तुमची?
काही खाता पिता की नाही? देवा आमच्या घरी दही दूध ताकलोणी तयार होतं पण आम्हाला खायला मिळत नाही. भगवान म्हटले खायचं का? सगळे गोपाळ म्हटले हो देवा, तुझ्या घरचं खाऊ घालणार का? भगवान म्हटले माझ्या घरचं नाही, तुमचंच तुम्हाला चोरी करून खाऊ घालू. सगळे तयार झाले. देवा कशी चोरी करायची? म्हणे सराट्याचे काटे खडे आणि वस्त्र गाळीव माती आणा. सराट्याचे काटे खडे वस्त्र गाळीव माती. एक गोपाळ म्हटलं देवा चोऱ्या खूप ऐकल्या पण काट्यानं आणि खड्यानं कुठं चोऱ्या असतात का? भगवान म्हटले पहा, एखाद्या घरात आपण जायचं, खडा डेऱ्यावर फेकायचा. डेऱ्याचा जर टन आवाज आला तर समजायचं रिकामा आहे, पण बद्द आवाज आला तर भरलेला आहे समजायचं. भरलेल्या डेऱ्याकडे जायचं, दही दूध ताकलोणी खायचं. म्हणे देवा जर गवळण जागी झाली तर? भगवान म्हटले गवळण जागी झाली आणि आपल्याला जर पकडायला लागली तर सराट्याचे काटे तिच्या पायाखाली फेकायचे, तिच्या पायात काटा टोचल, ते तिकडेच रडत बसायला, आपण पळून जायचं. एक गोपाळ होता, त्याचं नाव होतं बोबड्या. त्या बोबड्याला काही आपल्यासारखं बोलता येत नव्हतं, तो बोबडं बोबडं बोलायचा. तो म्हटला कृष्णा ती जर पप्पल घालून आली तर मग काय करायचं? काटे फेकायचे खरं आहे पण ती जर चप्पल घालून आली तर मग काय करायचं? भगवान म्हटले ती जर पप्पल घालून आली तर तिच्या डोळ्यात माती फेकायची आणि आपण पळून जायचं. तिच्या डोळ्यामध्ये माती टाकायची आणि आपण पळून जायचं. पूर्ण चोरीचं नियोजन झालं. रोज घरफोडी, रोज गाढानं. यशोदामाई कृष्णाला म्हणते काना तू खरंच एवढ्या खोड्या केल्या? आई खरंच सांगतो मी तुला, याच माझ्यावरती आळ घेत आहेत. मग आई रागावली. आता कुठल्या आईला आपल्याच लेकराचं खरं वाटतं? आईला माहिती असतं खोडी करणार आपलंच आहे, पण तरी पण आई आपल्या लेकराची बाजू घेते. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळे खेळ, कालटकाची घेता आळगे गोकुळच्या दारी. कोणाचं लेकरू शंख वाजवतंय त्याला सावलीमध्ये घेऊन जा. उन्हात आहे ना त्याच्यामुळे त्याला त्रास होत असेल, सावलीमध्ये बसा. यशोदामाई म्हणतात माझं लेकरू लहान आहे, माझ्या लेकराला आळ घेता, चला जा इथून. एक गवळण म्हटली बाई या काळ्याच्या खोड्या थांबना, याची आई काही आपलं ऐकून घेईना. एक गवळण म्हटली कृष्णा माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधूनच टाकते. भगवान म्हटले मावशी तुमचा नंबर सगळ्यात शेवटी होता, कशाला तुम्ही चॅलेंज केलं? गोपाळांना हिचा घर नंबर फोन नंबर पूर्ण ॲड्रेस लिहून घ्या, आज रात्री हिच्या घरी जायचं. खरंच भगवान गेले. गवळी गवळण झोपलेले होते. गवळणीची वेणी आणि गवळ्याची दाढी मारली, गाठ दाखवायला सुद्धा कुणी नाही इथं. गाठ मारली आणि भगवान परमात्मा निघून आले. पूर्वी महिला पहाटे उठायच्या घरकाम करण्यासाठी. गवळण उठली कामाला निघणार की गवळ्याच्या दाढीला झटका आणि तिची वेणी ओढली. गवळा झोपीत होता गवळी, त्याच्या दाढीला झटका बसला, त्याला राग आला. तो म्हटला ए धांगड माझी दाढी ओढते काय? ती म्हटली तुम्हीच माझी वेणी ओढली. दोघांची भांडणं लागली. पाहिलं दाढी विणीची गाठ. ते गवळण म्हणते पहा दाढी विणीची गाठ बसली, आपण उगीच भांडणं नको करायला, मग गाठ सोडू. सुटल काय ती गाठ? देवानं मारलेली गाठ कधी सुटत नसते. गाठ सुटना. ती म्हणते बाई कसली गाठ बसली, गाठच सुटना. मग ती म्हटली पहा आपण कापू. कापायला सुरी आणले, पण पूर्वीच्या महिला फार छान. ती गवळण म्हणते माझी सवासनाची वेणी आहे, तुमची थोडी दाढी कापते, कापू का? तो म्हटला शांत बस, माझी श्रावण महिन्याची दाढी आहे, तुझीच वेणी काप. ते काय दाढी कापू दे ना. मग हिची वेणी आणि त्याची दाढी दोन्हींचा मध्य साधला, पण कापेता कापेना, जाळेता जळेना, गाठ बाई सुटेना, गाठ सुटना. मग अंदाज काढला बहुतेक ही गाठ कृष्णानंच मारली असेल. मग म्हणजे आता करायचं काय? कृष्ण येणार तर नाही, आपल्याला जावं लागेल. गवळण तयार झाली पण गवळी तयार होईना घरातून बाहेर पडायला. मग हे सोंग घेऊन कसं जायचं गोकुळामध्ये? लोक हसतील आपल्याला. ती गवळण म्हणते अहो चला ही गाठ सुटायला पाहिजे आपली, नाही तर गाई गुरु उपवाशी ना आपण उपवाशी, चला. तो म्हटला तसं नाही, तुझी वेणी तू पुढं चालशील, माझी दाढी मी पाठीमागं चालेल. अगं लग्नात मी पुढं होतो, आता मागं कसा राहू? ती म्हटली हे काय लग्नाच्या फेऱ्या आहेत का? चला मुकाट्यानं. कसा तरी गवळी तयार झाला, पण त्यात गंमत सांगते ऐका. गवळण पुढं, गवळी पाठीमागे. गवळण 7.5 फूट उंच आणि गवळी 2.5 फूट बुटका. कुणीच जोडा लावला असेल काय कुणास ठाऊक. गवळण तडा तडा चालायची नाही, तुडू 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 चालायचं. ती मोठे मोठे पावलं टाकायची, हे टुनटुन उड्या मारत पाठीमागं चालायचं. ते सोंग पाहायला सारं गोकुळ जमा झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे आले, देवा खूप फजिती झाली बरं, आता आमची आता दाढी विणीची गाठ सोडा.
मग देवानं त्यांच्यावर कृपा केली आणि दाढी वेणीची गाठ सुटली. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक गवळण म्हणते, कृष्णा तू अनेकांच्या खोड्या केल्या, माझ्या घरी ये. भगवान म्हटले आलोच. ती भाकरी बनवते दुपारी, देव तिच्या समोर तिच्या घरात गेले आणि दही लोणी खायला लागले. ती म्हणते, काळ्या आमचं खाल्ल्याशिवाय तुझं पोट भरत नाही. आणि माई तर थाटानं सांगते, माझ्या लेकराला काय कमी आहे, थांब आता तुला धरून घेऊन जाते. पण एकटी नाही, 50-50 गवळणी जमा करणार आणि तुला घेऊन जाणार. तिनं देवाला घरात कोंडलं आणि गवळणी जमा केल्या. ए राधा, ए सुरेखा, ए शीतल, ए मेघा, ए कांचन, चला ग चला, मी कृष्ण पकडला. भगवान म्हटले, हिच्या हाताला लागलोय आपण, पण हिला गर्व झाला. ही म्हणते मी कृष्ण धरला. आता ही जर मी म्हणत असेल तर आपण हिच्याकडे थांबायचं नाही, हिला गर्व झाला. मग भगवान परमात्मा विचारच करत होते घराच्या बाहेर कसा पडू. तेवढ्यात तिचा पती पाणी प्यायला आला. श्रीकृष्ण म्हटले, चांगलं गिराईक सापडला आता कोंडायला. देव दरवाजाच्या मागे लपले. त्यानं दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेला. देव मागे लपले होते. देव बाहेर आले आणि बाहेरून कडी लावून घेतले. तिचाच पती आतमध्ये कोंडला. तो त्या गवळणीचा पती पाणी पिऊन दरवाजात आला. दरवाजा बंद. कुणी बंद केला आपल्याला आतमध्ये? सापटीतून त्यानं पाहिलं तर भला मोठा गवळणीचा मेळा, सगळ्यात मुख्य ह्याचीच बायको. आणि ती म्हणत होती, मीच कोंडलंय त्याला. आणि ह्यालाही प्रश्न पडला होता, कुणी कोंडलं मला? आणि ती काय म्हणते, मीच कोंडलंय त्याला. हा म्हटलं, का बरं, मी काय केलं? असं नाही सांगणार, नंदबाबाच्या वाड्याला घेऊन जाणार. आज न्याय निवाडा झालाच पाहिजे. खूप सहन केलं. हा म्हणतोय, तुला लग्न झाल्यापासून मारलं नाही, माहेराला जायला अडवलं नाही, आणि तू बहिणीला काय देते, माहेराला काय काय पिशव्या भरून भरून देते, तुला कधी विचारलं नाही. आणि खुशाल म्हणते की नंदबाबाच्या वाड्याला गेल्यावर सांगणार आहे. तो म्हटला, तू आता दारच उघड. तुला आत्तापर्यंत मी जर शिक्षा नाही केली, मारलं नाही, रागावलं नाही ना, आता सगळा वसूल करतो म्हणे. आता ती म्हणते, गवळणीनं हाताला हात धरा, पळून जाईल. तो म्हटला, मी बाहेर आल्यानंतर किती जण थांबतायत ते पाहू आता. ती म्हटली, त्याला बाहेर ओढूनच काढते. हा म्हटला, तो दरवाजाच उघड. त्यानं हातात मोठा दांडा घेतला, रुद्ररूप घेतलेलं, डोळे लालबंद, रागानं फन करत होता, नागफुड्या फुसकारत होता. आणि मग तिनं दरवाजा जसा उघडला, कृष्ण नाही तिचा पती दिसला. अशी घाबरली, तिला काय बोलावं ती कळना. ती म्हणते, तुम्ही कसे घरात गेलात म्हणेपर्यंत 10-5 ठोके. खूप ठोके मारले तिला, खूप मारलं तिला. तिला काय बोलावं ते कळना. गवळण म्हटलं, बाई नवऱ्याला घरात कोंडलं, कृष्ण धरला म्हणते, ही पागल झाली, चला आपला. गवळण निघून गेल्या आणि ही इथेच मार खात बसली. असा ठोका टाकणार तिला, भगवान पळत आले. काका नका मारो, कृष्णा तुला माहिती नाही हिनं काय केलं. काका सगळं मला माहिती आहे, मारू नका. कृष्णा तर तू मध्ये आलास म्हणून सोडतो, नाही तर हिचा बेतच पाहिला असता. गेला तो गवळी. भगवान म्हणतात, गवळण खूप लागलं का ग तुला? कृष्णा तुला मार बसवायच्या प्लॅनिंगमध्ये मलाच मार बसला. साऱ्या गोकुळाच्या वाटी जाईल पण तुझ्या नादी लागणार नाही कृष्णा मी आता. कृष्णा खूप मला वेदना होत आहेत रे. खरंच बाराखडीच म्हणत होती, आ आ ई ई ऊ ऊ, एवढा मार बसला होता तिला. ती म्हणते, कृष्णा हात जोडते तुला, माझ्या एवढ्या वेदना नष्ट कर. भगवान परमात्माला शरण आली, देवाना हात फिरवला, तिच्या वेदना नष्ट झाल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा अनेक खोड्या भगवान परमात्मा करतात, अनेक खोड्या. यशोदामाई म्हणते, कृष्ण तुझ्या खोड्याच थांबना, जा बरं शाळेमध्ये. भगवान परमात्मा शाळेमध्ये गाई गुरांना घेऊन जाणं म्हणजे त्या काळची शाळा होती. भगवान गेले गाई गुरांना घेऊन. तिकडे हमामा होतो. देव दुर्लभ असणारा काल्याचा प्रसाद या मृत्यूलोकामध्ये प्राप्त होतोय. भजनाची संधी प्राप्त होते, चांगली कामं करण्याची संधी, सेवा करण्याची संधी. या नश्वर जगामध्ये स्वतःला अमरत्व कसं प्राप्त होईल याच्यासाठीचा सुंदर प्रयत्न याच भूमीमध्ये, या पुण्यभूमीमध्ये सफल होतो. म्हणून पवित्र सुंदर नरदेह प्राप्त झालाय. खूप चांगलं जगा, मन पवित्र ठेवा, काम करत राहा. तुमच्या नशिबातलं कुणी घेणार नाही आणि दुसऱ्याच्या नशिबातलं तुम्हाला पण घेता येणार नाही. ईश्वरावर विश्वास ठेवून जगा. त्याच्यावर भरोसा ठेवला की तो आपले सगळ्या जीवनातल्या अडचणी संपवतो, आपलं जीवन सुंदर बनवत असतो, आपल्याला स्थिर ठेवतो. आज सगळं आहे पण माणसं स्थिर नाहीत. नाकतोड्यासारखी अवस्था झाली माणसाची, माणसं स्थिर नाहीत. म्हणून चांगलं जगा, देवाचं नामस्मरण करा, साधू संतांच्या चरणावर श्रद्धा ठेवा, ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या विचाराची उपासना आणि जोपासना करा. झालेली सेवा
भगवान परमात्मा सगळ्यांच्या शुद्धोर एकत्र करून सगळ्यांना गोपाळकाला खाऊ घालतात. तोच भक्तिभावाचा, प्रेमाचा, आपलेपणाचा, माणुसकीचा, सहिष्णुतेचा काला आपल्या सगळ्यांच्या पदरी प्राप्त होतो आहे. इथे हे ज्ञान ऐकून सोडून देऊ नका. कीर्तनात ऐकलेलं ज्ञान जगण्यामध्ये उपयोगात आणा आणि तुमचं स्वतःचं जीवन सुंदर बनवा. कारण मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा नाही माझ्या ताई दादांनो, एकदाच आहे. माणसात देव पहा, माणुसकीनं जगा. माणूस लक्षात घ्या, सगळं आपलं संपलं तरी चालेल पण माणुसकी नाही संपली पाहिजे. आपली माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. माणुसकीचं खरं दर्शन कोरोनाच्या काळात झालं बघा माणसाला. काहींनी माणुसकी सोडली आणि काहींनी माणुसकी जपली. काहींनी माणुसकी जपली तर रस्त्यावरची भिकारी जिवंत राहिले आणि ज्याची माणुसकी संपली तिथं रक्ताच्या नात्यातली माणसं मेली तरी लोक पाहायला गेले नाही, अशी अवस्था होती. म्हणून सगळं गेलं तरी चालेल पण माणुसकी, मानवता, धर्म कधी सोडायचा नाही. कारण हा सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे मानवता. तर या गोष्टीची काळजी घ्या. झालेली सेवा ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी अर्पण करते, वाणीला विराम देते. एकच मिनटं माझ्यासाठी द्या. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा आमचं गाव आहे. त्या गावी 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे, सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान. त्या संस्थानचं जीर्णोद्धार लोकांच्या मदतीतून आम्ही करत आहोत. संस्थानला कुठली राजकीय शासकीय पार्श्वभूमी आणि पाठिंबा नाही आहे, काही हरकत नाही. कल्याण स्वामी संस्थानचं जीर्णोद्धार लोकांच्या मदतीतून 1 कोटीच्या घरात आम्ही बांधकाम केलं आहे. आणि त्या संस्थानच्या अंतर्गत मागच्या 17 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आपण चालू केली. एका मुलीपासून संस्था चालू केली मारुती महाराज आपण. आज आपल्याकडे 250 ते 350 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. घरात एक मुलगी सांभाळायची अवघड असते. 250-300 लेकरांना डोकं लावणं. 250-300 लेकरं म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम 700-800-900 लोकांचं जेवण रोज तिथे होतं आहे, 3 वेळेचं जेवण. तर एवढं मोठं सेवा कार्य त्या ठिकाणी चालू आहे. आणि लक्षात घ्या, जी मुली आहेत आपल्याकडे शिकायला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुली आपल्याकडे शिकायला, आपल्यासुद्धा बारामती भागातल्या मुली शिकायला आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, महाराष्ट्रात असा एकही जिल्हा नाही की त्या जिल्ह्यातली मुली आपल्याकडे शिकायला नाही. आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चकलंबा या गावी आपण चालवतो. गोरगरिबाचे लेकरं शिकतात. त्यांच्याकडनं गणेश भाऊ फक्त जेवणाचा खर्च आपण घेतो का? आपल्याला कोणाची मदत नाही म्हणून जेवणाचा खर्च घेतो, फक्त जेवणाचा. 17 वर्ष झाले त्यांना शिक्षणाची फीस नाही. 17 वर्षापासून शिक्षणाची फीस नाही, राहण्याची फीस नाही. एवढं मोठं सेवा कार्य चालू आहे. बस त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थेसाठी जो खर्च होतो ना, संस्थांचं डेव्हलपमेंट, विकास, आम्हाला कथा कीर्तनातून जे मानधन प्राप्त होतं त्यातून तो सगळा विकास चालू आहे. आज दात्यांचं दानसुद्धा सफल आहे, कारण सत्पात्री दान होतं आहे. आज योग्य ठिकाणी तुमचा पैसा चाललेला आहे, त्याच्यातून तुम्हाला देखील पुण्य आहे. आणि त्या सेवा कार्यामध्ये रोज लोक मला महाराष्ट्रभरातून मदत करतात. रोज कोणी रुपया द्या, कोणी लाख रुपये द्या, कोणी 100 द्या, कोणी 10 द्या. लोक किती देत आहेत दान हे महत्त्वाचं नाही, पण ते देत आहेत ही गोष्ट आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. तर लोकांच्या दानातून, मदतीतून कल्याण स्वामी संस्थांचा जीर्णोद्धार करतो. आज आपल्या मेडत गावातील भाविकांना माझी विनंती आहे की कल्याण स्वामी संस्थांसाठी तुमचीसुद्धा काही ना काही खारीच्या वाट्याच्या रूपानं मदत लागली पाहिजे. कारण का? त्या संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्रभरातली गोरगरिबाची लेकरं शिकतायत. कदाचित तुमच्याही भागातलं कुणी येईल, तुमच्या गावचं कुणी येईल, शिकल, तिथे विद्या विभूषित होईल, ज्ञानवान होईल. पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे. मारुती महाराजांना विचारा किती ताकद लागते त्याला वाजवायला. ते सोपं नाही, घाम फुटतो माणसाला. आणि पखवाज वाजवलं की भूक लागते. सोपं नाही ते. पण एका मुलीनं हा एवढ्या पटीत पखवाज वाजवणं म्हणजे तिची कमाल आहे. ते पुरुषाचं वाद्य पण तिचं कौतुक आहे की ते वाजवते ती. अशा खूप मुली पखवाज वाजवतात. काय गायलं या लेकरांना, वय किती आहे त्यांचे? 17-18 वर्षाची लेकरं गायन करतात, कीर्तन करतात, भागवत करतात, रामायण करतात, 18 पुराणांच्या कथा शिकतात त्या संस्थेमध्ये मुली. त्या कामासाठी आम्ही आमचं जीवन वाहिलं. पहा गावकरी मंडळी, आम्ही आमचं जीवन वाहिलं. तुम्हाला फक्त छोटीशी मदत करायची या कामात. कुणाची वीट, कुणाची रेती, कुणाची सिमेंट, कुणाची सळई, यातून हे चांगली कामं उभी राहत असतात. छोट्या कामात पवित्र मनानं या छोट्या रूपात तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. आणि आम्हीसुद्धा त्या संस्थांच्या सेवेमध्ये आहोत. त्याचं पुण्य तुमच्या पदरी घ्यायचं आहे. गणेश भाऊ, कांबळे बाबा, ठराविक मुली अशा आहेत बरं, ठराविक मोजक्या, की त्यांना आई पण नाही वडील पण नाही, पण त्या मोजक्या आहेत. त्यांचा सर्वस्वी खर्च आपण आपल्या कथा कीर्तनाच्या मानधनातून करतो. कुठली राजकीय शासकीय मदत नाही. तर तसंही कुणी असेल तुमच्याकडे, निव्वळ अनाथ, त्याला आई पण नाही वडील पण नाही, तर संपर्क करा.
पण काही लोक आम्हालाही फसवतात, सगळे असतात तरी कुणीच नाही म्हणून सांगतात. तशानं चांगली कामं मग टिकत नसतात ना, कारण एकटा जीव काय काय करणार आहे सगळ्या गोष्टी. तर चांगलं काम टिकावं, याला बळ मिळावं, याच्यासाठी तुमच्यासारख्या भाविकांच्या मदतीची गरज आहे. पैसे कुठे खर्च होत नाही, कुठे खर्च होतात माणसाचे पैसे, पण चांगल्या कामात द्या. भैरवनाथ तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. भैरवनाथाची कृपा तुमच्यावरती व्हावी, असाच उत्तरोत्तर हा कार्यक्रम वाढत जावा. भैरव भगवंतानं तुमच्या सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीने भरून टाकावं. हा देव सत्याचा आहे, याच्या सेवेमध्ये रुपया द्या, याची प्रामाणिकपणे सेवा करा, तर हा तुम्हाला भरभरून देईल. कल्याण स्वामी संस्थांसाठी सहकार्य करा. आणि जे बाळगोपाळ आहेत ना, ही लेकरंसुद्धा महाराष्ट्रातल्या जेवढ्या वारकरी शिक्षण संस्था आहेत ना, त्या सगळ्या संस्थांसाठी आपली थोडी का होईना छोटेखानी मदत पोहोचली पाहिजे. आर्थिक स्वरूपात तुम्हाला मदत करता आली करा, नाही ते जमलं तर धान्य स्वरूपात करा. धान्य जमा करून सुद्धा आपण अशा संस्थांना आपल्या घासातला घास द्यायला काय अवघड आहे, कारण हे 7 दिवस आहेत आपल्याकडे. आम्ही एका दिवसासाठी आलो आहे, आम्ही तर काही धान्य घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही जी काही देणगी रूपात आम्हाला मदत करताल ती घेऊन जाण्यासाठी आम्हाला सोपी आहे. आमच्यासाठी देणगी रूपात आपण मदत करावी. आणि या संस्थेसाठी तुम्हाला धान्य राशी काही देता आली तर नक्कीच द्या. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली